नमस्कार. आज बनवूया जेवताना तोंडी लावण्यासाठी हिरव्या मिरचीचं चविष्ट आणि चटपटीत असं लोणचं. तर यासाठी इथे ताज्या अशा हिरव्या मिरच्या धुवून स्वच्छ अशा पुसून घेतलेल्या आहेत. आता आपण याचे देठ काढून याला मधून कट करून घेऊया. अशा तऱ्हेने सर्व मिरच्या आपण कट करून घेतलेल्या आहेत. तर आता या मिरच्या लोणच्यासाठी आपल्याला काही मसाले कोरडेच भाजून घ्यायचे आहेत. त्यासाठी प्रथम मोहरी, त्यानंतर जिरे, बडीशेप, धणे, मेथी दाणे आणि तीळ. आता हे सर्व मसाले आपल्याला मंद आचेवर खरपूस भाजून घ्यायचे आहेत. तसंच हे मसाले भाजले की आपल्याला याची जाडसर अशी भरड काढून घ्यायची आहे. तर तीळ फुलायला लागले की मसाला भाजला समजावं, तसं त्याचा खमंग वास देखील येतो. तर इथे अशी मसाल्याची जाडसर भरड आपली काढून झालेली आहे. आता यानंतर आपण एका बाउलमध्ये या सर्व मिरच्या टाकून घेऊया. आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं. यानंतर यामध्ये एक लिंबू पिळून घ्यायचा. आता यामध्ये आपण तयार केलेली मिश्रणाची भरड मिसळून घेऊया. आणि हा सर्व मसाला मिरचीला व्यवस्थित लावून घेऊया. आता यासाठी आपण एक फोडणी तयार करूया. त्यामध्ये आपण मोहरीचं तेल टाकूया. तर मोहरीचं तेल एवढ्यासाठी टाकायचं याच्यामध्ये, त्यामुळे लोणचं खूप दिवस टिकतं देखील आणि खूप चविष्ट होतं. आता यामध्ये आपल्याला लसणाच्या काही कुड्या, त्यानंतर हळद आणि चिमूटभर हिंग हे टाकायचं आहे. आणि हा तडका आपण चिरलेल्या मिरच्यांवर टाकून देऊया. आता हे सर्व व्यवस्थित मिसळून घेऊया. तर जेवणाची चव वाढवणारं तिखट आंबट असं हे मिरचीचं लोणचं आपण एकदा अवश्य बनवून पहा. तसंच हे थंड झालं की बरणीमध्ये भरून आपण फ्रीजमध्ये ठेवलं की ते साधारण महिना ते 1.5 महिना व्यवस्थित टिकतं. तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. तसेच मधुस किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसह. धन्यवाद.